प्रांताध्यक्ष आणि ताई आपल्या बरोबर आहेत, त्यांच्या हस्ते आता ध्वजारोहण होणार आहे. हो दादा या पाठी तुम्ही परेड एक साथ सलामी देंगे. सलामी दो. जैसे थे. परेड झंडा गीत शुरू करेंगे. शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, जान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रण पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. आपले प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आज आपल्याला 15 ऑगस्टच्या निमित्ताने संबोधित करणार आहेत. आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आज मुख्य कार्यालयामध्ये आदरणीय सुप्रियाताई आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज झेंडावंदनाचा कार्यक्रम. देश स्वतंत्र झाला आणि या देशाच्या असलेल्या जनतेला एक स्वतंत्र्याची दिशा मिळाली. खरं म्हणलं तर या देशाच्या स्वातंत्र्यानंतर लोकांना अभिप्रेत असावा अशा प्रकारचं स्वातंत्र्य ते भविष्यकाळामध्ये उभं करण्याचा प्रयत्न पवारसाहेबांच्या पक्षाच्या निष्ठावंत शिलेदारांना करायचा. हा देश वेगवेगळ्या प्रश्नातून या ठिकाणी समोर आला. बेरोजगारी, युवकांचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, आर्थिक अडचण, जागतिक स्पर्धा या सर्वांतरी परिस्थिती बघितल्यानंतर महाशक्ती म्हणून देशाकडे आपण पाहतो की महाशक्ती उभी करायची आहे ते देशाच्या हितरक्षणासाठी सर्व बाजूला ठेवून या तिरंग्याखाली आम्ही सर्व धर्माचे सर्व लोकांना एकत्र करून उभं राहतो. हा इतिहास त्या बलिदान दिलेल्या युगपुरुषांनी या ठिकाणी दिलेला आहे. तोच आदर्श समोर ठेवून या देशाची अखंडता, एकता आणि सार्वभौमता त्याचबरोबर सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची दिशा आदरणीय पवारसाहेबांच्या विचारातून पुढे नेण्याचा प्रयत्न करणं हेच खरं देशाच्या स्वातंत्र्याच्या शुभेच्छा होत्या. मी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचा हा महाराष्ट्र हा देश उभा करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक दिलाने काम करू. संघर्ष, संघटितपणा आणि त्याचप्रमाणे भविष्यकाळामध्ये लोकांच्यासाठी, जनहितासाठी आणि देशरक्षणासाठी आपण मोठ्या संख्येने, ताकदीने देशाच्या प्रत्येक असलेल्या लोकांची बांधिलकी राहून काम करण्याची नवा इतिहास घडवला. आज आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. एकच सांगतो, येणारा असलेला भारत हा उभा करायचा असेल तर सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाची, युवकांच्या प्रश्नाची जाणीव ठेवून वाटचाल करणं ही प्रेरणा तरी आजच्या स्वातंत्र्य दिनाची आहे. मनापासून मी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. परेड जनगणमन शुरू करेंगे. शुरू कर.
भारत माता की वंदे वंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विसर्जन. हे बाईकसाठी इथेच थांबा रे, पुढे जाऊ नका. इथंच थांबा. इथेच थांबा रे, कोणी पुढे जाऊ नका. विचार करण्याची पद्धत ही देशाच्या पंतप्रधानांनी केलेली आहे. त्याचबद्दल बुद्धिवंत दिमागी नक्षलवादी म्हणून असा तो उल्लेख केला आहे. मला माहीत नाही त्यांनी कुठल्या अर्थाने तो विषय मांडलेला आहे. खरं म्हटलं तर या असलेल्या नक्षलवादाची व्याख्या आता हळूहळू ग्रामीण शहरी आणि आता बुद्धिवंताच्या माध्यमातून जर झाले असेल तर मला वाटतं की त्यांचा उद्देश कोणाकडे आहे तो माहिती घेतल्यानंतर आपण त्याच्यावर वक्तव्य करू. एबीपी